ब्रॉट टू यू बाय विगार्ड। आपण या मतदारसंघामध्ये पाहिलं असेल आणि महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाचा असताना धांदल उडाली आहे अशी परिस्थिती आहे। सगळे खाली बसा, मोबाईल वाले खाली बसा। एक पत्रकार चांगला आहे, सगळे पत्रकार नका हो। चला बसा खाली, बसा खाली, सगळे बसा खाली, बसा, चला बसा खाली, बसा खाली, खाली बसा, खाली बसा सगळेजण। आणि म्हणून मित्रो, भारतीय जनता पक्षाला नरेंद्र मोदीने आता गल्लोगल्ली सभा घेण्याची वेळ आली आहे, हे आपण असं लक्षात घ्या। जे 2 जागा आपल्याला द्यायला निघाले होते, जे 2 जागा द्यायला निघाले होते, ते आता म्हणतात आहे की आमची असणारी वंचितने वाट लावलेली आहे। अरे आम्ही तुम्हाला म्हणत होतो कोंबडी आम्ही शिजवलेली आहे, तेव्हा मिळून मिसळून खाऊ, मिळून मिसळून खाऊ। तर तुम्ही कोंबडी आमच्याकडून हिसकावून घ्यायला बघत होतात आणि आम्ही सांगितलं की आमची कोंबडी आम्ही तुम्हाला हिसकावून देणार नाही, आमची कोंबडी आम्हीच खाऊ त्या ठिकाणी। मित्रो, मोदीची भाषा बदलायला लागली, मोदीची भाषा बदलायला लागली। आम्ही संविधान बदलणार नाही, बाबासाहेब आले तरी संविधान बदलू शकत नाही असं सांगतोय। हा मोदी खोटारडा आहे, एवढं लक्षात घ्या। मोदी खोटारडा आहे। अरे आम्ही बाबासाहेब घटना बदलणार आहेत की नाही हे विचारत नाही, आम्ही असं विचारतोय नरेंद्र मोदी 2024 ते 29 या कालावधीमध्ये तुम्ही पंतप्रधान झालात तर घटना बदलणार आहात की नाही याचं उत्तर तुम्ही आम्हाला द्या। पण मोदी काय करतोय? जे आपण करतोय तेच मोदी करतो। आपण काय करतो? खोटं बोलायचं असेल, आईची शपथ, बापाची शपथ, पोराची शपथ, त्याच्यावरती नाही तर म्हणतो तुझी शपथ। पण मी माझी कधी शपथ खात नाही, मी माझी कधी शपथ त्या ठिकाणी खात नाही। मोदी नेमकं तेच करतोय। आणि बस मोदी नेमकं तेच करतोय। तो स्वतः सांगत नाही की मी 24 ते 29 पर्यंत पंतप्रधान झालो तर घटना बदलणार नाही। तो असं म्हणतोय की बाबासाहेब बदलणार नाही। अरे नातू म्हणून मी असताना सांगतो, बाबासाहेब 1956 साली आमच्यातून निघून गेले, आमच्यातून निघून गेले। अजूनपर्यंत चमत्कार घडलेला नाही की गेलेला माणूस परत आलाय, असं कुठलं घडलेलं नाही। त्याच्यामुळे बाबासाहेब सुद्धा परत येणार नाहीत याची आम्हाला असणारा खात्री आहे। त्याच्यामुळे बाबासाहेबांच्या नावाने आश्वासन देऊ नको, तुझ्या नावाने असणारा आश्वासन दे की तू घटना बदलणार आहेस की नाही याचा खुलासा असताना त्या ठिकाणी झाला। पण तो खुलासा झाला नाही, तो खुलासा झाला नाही। तो खूनगाठ बांधा की यांच्या मनामध्ये ही घटना बदलायची आहे, हे आपण असं लक्षात घ्या। महात्मा फुलेंना जाऊन किती वर्ष झाली? 150 वर्षाच्या वरती झाली। पण आजही महात्मा फुलेंना शिव्या घातल्या जातात की नाही?
भाइयों बहनों, उनके राज में पावर रहे अनस्टेबल और हम रखे सब स्मूथ और स्टेबल। हमारा नेता कैसा हो जो स्टेबल पावर दे वैसा हो। अब की बार वी गार्ड एसी स्टेबलाइजर का चमत्कार। आज का महात्मा फुलेंना शिव्या घातल्या जातात? 150 वर्ष ते आपल्यातून निघून गेल्यानंतर सुद्धा या देशाची सामाजिक बदल ज्याला सुरुंग कोणी लावला असेल तर तो महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी लावला, हे आपण लक्षात घ्या. त्यांनी नुसता सामाजिक बदल केला नाही तर आपल्या कालावधीमध्ये शेतकऱ्याला जागृत केला आणि स्वतःच्या अधिकारासाठी लढायला सांगितलं. आणि म्हणून कुठेतरी हे सळतंय आणि म्हणून वेळ मिळाली, संधी मिळाली की महात्मा फुलेंना आणि सावित्रीबाईंना शिव्या घालायचा असं असताना समज या ठिकाणी चाललेला आहे. मित्रो, मोदी म्हणतात आमचं 10 वर्षाचं सरकार गॅरंटीचं सरकार असं म्हणायला लागले. अरे बाबा, इथल्या सगळ्यांनी गॅरंटी दिलेली आहे. तुम्ही गॅरंटी दिलेली आहे की नाही? ज्यांचं लग्न झालंय त्यांनी हात वरती करा. लग्न केल्यानंतर गॅरंटी दिलेली आहे. एक तर बायकोला दिली असेल किंवा बायकोनी नवऱ्याला दिली असेल की आपण दोघं आयुष्यभर एकत्र राहू, ही गॅरंटी दिली की नाही? मोदींनी ही गॅरंटी पाळली का? म्हणजे जी गॅरंटी 7 फेऱ्या घेऊन, जी गॅरंटी 7 फेऱ्या घेऊन मोदी अदा करू शकत नाही, पाळू शकत नाही, मानू शकत नाही, तर त्याच्या या गॅरंटीला काय गॅरंटी आहे? त्याच्या या गॅरंटीला गॅरंटी काय आहे? तोही एक जुमला आहे. आणि म्हणून मोदींना आम्ही म्हणतोय की ज्या गॅरंटी तुम्ही असताना अगदी समोर घेतल्या, 7 फेऱ्या घेऊन घेतल्या, त्या पाळू शकत नाही, तर राजकीय गॅरंटी तुम्ही काय पाळणार आहात? 15 लाखाची गॅरंटी पाळली का? नाही. इथे असताना फक्त रेड केलं, दाखवला हा चोर आहे. मोदींना असताना मी विचारतो की 2012ला 2Gचा स्कॅम झाला आणि त्याच्या जोरावरती आपण सत्तेवरती आलात. त्या 2G स्कॅमचा असा निकाल 2017ला झाला. त्या 17च्या जजमेंट मध्ये जज असा म्हणतोय की दर दिवशी तारीख पडत होती त्या दिवशी मी वाट बघत होतो की हे सरकार पुरावा आणेल. 2.5 वर्ष थांबलो की हा सरकार पुरावा आणेल, पण या सरकारने एकही पुरावा आणला नाही. आणि पुरावा अभावी मला असणारं जे आरोपी आहेत त्यांना सोडावं लागतंय, हे खंत त्या जजमेंट मध्ये लिहिलेलं आहे. मित्रो, तुम्ही तर असताना सगळं करप्शन हटवलं पाहिजे, थांबवलं पाहिजे. ज्यांनी केलंय त्याच्या विरोधात कारवाई झाल्या पाहिजे. मग त्या 2G स्कॅमच्या संदर्भातला का पुरावा आणला नाही? भारतीय जनता पक्ष आणि मोदी या दोघांचं कॅरेक्टर फार वेगळं नाही, हे आपण असं लक्षात घ्या. काँग्रेसपेक्षा वेगळं नाही. काँग्रेसवाल्यांनी 2G स्कॅम केला असं बीजेपी म्हणतंय, पण सुप्रीम कोर्ट काय म्हणतंय? सुप्रीम कोर्ट असं म्हणतंय की यांनी जो इलेक्ट्रोल बॉन्ड काढला आणि त्याच्यातून 20,000 कोटी जे जमवले, हे जमवण्याची पद्धत घटनाबाह्य आहे
आणि कायद्याला धरून नाही आणि म्हणून त्याने एक चोरीचा माल म्हणून त्या ठिकाणी धरला. त्यांनी चोरीचा माल धरला. गावामधला दादा, शहरामधला दादा जसा दुकानदाराकडून वसुली करतो, ठेलेवाल्याकडून वसुली करतो, भाजीपाल्याकडून वसुली करतो, तशाच पद्धतीने सुप्रीम कोर्टाने म्हटलं यांनी सुद्धा वसुली कोणाकडून केली. तर ज्यांना ईडीची नोटीस दिली त्यांच्याकडून वसुली केली, ज्यांना इन्कम टॅक्सची धाड घातली त्यांच्याकडून वसुली घेतली, ज्यांना जेलमध्ये टाकलं त्यांच्याकडून वसुली केली आणि ज्यांना बेल पाहिजे होतं त्यांच्याकडून असताना वसुली केली. तेवढंच नाही तर हे सरकार मौत का सौदागर आहे हे आपण असताना लक्षात घ्या. कोविडच्या कालावधीमध्ये जागतिक आरोग्य संघटन जे आहे, WHO जे आहे, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन जे आहे, त्यांनी या रेमडेसिवीरच्या औषधावरती बंदी आणली. बंदी का आणली तर या गोळीच्या सेवनामुळे किडनी खराब होते, लिव्हर खराब होता, चेस्ट खराब होता, लंग्स खराब होतात, इतर आरोग्यावरती परिणाम होतो म्हणून त्यांनी बंदी आणली. पण आपल्या सरकारने ती बंदी पाळली नाही. आपल्या सरकारने ती बंदी पाळली नाही. का पाळली नाही तर रेमडेसिवीरची औषध निर्माती करणारी कंपनी झायडो म्हणून जी आहे तिचं मॅन्युफॅक्चरिंग सेंटर, निर्माण करणारं सेंटर हे गुजरातमध्ये आहे. त्याचा मालकही गुजराती आहे आणि त्याच्याच बरोबर त्यांनी 18 कोटीचे इलेक्ट्रोलाइट बॉन्ड विकत घेतले आणि ते भारतीय जनता पक्षाच्या तिजोरीमध्ये टाकले. म्हणजे जे औषध बॅन केलं पाहिजे होतं, शरीराला हानिकारक आहे असं जागतिक संघटना म्हणत होते, तिजोरीमध्ये पैसे आले आणि त्याला परमिशन घेण्यात आली. आणि रेमडेसिवीर आपण बघत असाल की कोविडच्या कालावधीमध्ये 4-4 हजार आणि 12-12 हजाराला या ठिकाणी ब्लॅक मार्केटमध्ये विकल्या गेला अशी असणारी परिस्थिती आहे. म्हणजे जग म्हणतंय की ह्याच्यातून माणसं मरतील. मोदी म्हणतोय की मरू द्या, आम्हाला काही घेणं देणं नाही, कारण आमच्या खात्यामध्ये 18 कोटी आलेले आहेत. अशा या मोठ्या सौदागराला पुन्हा तुम्ही पंतप्रधान बघण्याची तुमची इच्छा आहे का? हा तुम्हाला निर्णय देण्याची वेळ आलेली आहे. मित्रो, मी भारतीय जनता पक्षाला चॅलेंज करतोय की मी ज्यावेळेस म्हणालो की या सरकारची आणि दारुड्याची वृत्ती एकच आहे. दारुड्याची वृत्ती आणि या सरकारची वृत्ती एकच आहे. त्यावेळेस सामान्य माणसं सुद्धा म्हणायला लागले, अरे बाबा हे काय. मी आज असताना त्यांना विचारतो की दारुड्या काय करतो, नशेसाठी काय करतो, तर घरातलं सामान विकतो, भांडी कुंडी विकतो, घर विकतो आणि स्वतःला बेरोजगार करतो, बेघर करून टाकतो. नरेंद्र मोदी सुद्धा त्याच तऱ्हेनं ह्या देशाची अर्थव्यवस्थाचा भारतीय जनता पक्षाला चॅलेंज आहे की मी जी माहिती देतोय ती खोटी आहे म्हणून सांगा. 2014ला भारतीय रेल्वे 100% सरकारी होती आणि म्हणून भारतीयांची होती. 2014ला भारतीय रेल्वे
100% सरकारची होती आणि भारतीयांची होती. 2024 ला इलेक्शन होत आहे. या 10 वर्षाच्या कालावधीमध्ये भारतीय रेल्वेतलं 70% खासगीकरण राहिलेली आहे. 30% फक्त शासनाची राहिली. भाइयों बहनों, उनके राज में पावर रहे अनस्टेबल और हम रखे सब स्मूथ और स्टेबल. हमारा नेता कैसा हो, जो स्टेबल पावर दे वैसा हो. अब की बार वी-गार्ड AC स्टेबलाइजर का चमत्कार. मित्रों, ही रेल्वे या देशाच्या आणि नागरिकांच्या टॅक्सच्या पैशाने उभी राहिलेली आहे. नागरिकांच्या टॅक्सच्या पैशाने उभी राहिलेली आहे. लोकांना सेवा देते. आणि आज आपण बघत असाल की तिचं खाजगीकरण करण्यात आलं. ते खाजगीकरण आपल्याला बघायचं असेल कशा प्रकारचं असेल, ते एखाद्या गाडीचे 22 डब्याची गाडी असेल तर त्या 22 डब्याच्या गाडीमध्ये 18 डबे हे एसीचे आहेत आणि 4 डबे फक्त नॉन एसीचे आहेत. अशी परिस्थिती आहे. 18 डबे एसीचे आणि 4 डबे हे असताना नॉन एसीचे. पूर्वी 4 डबे एसीचे असायचे आणि उरलेले 18 डबे हे नॉन एसीचे असायचे. कारण ग्रामीण भागात शहरातल्या गरीबाला जाणं येणं परवडावं म्हणून असताना त्या ठिकाणी होते. आज 70% रेल्वे ही खाजगी झाली असेल तर शासन जेवढं भिकारी झालं हे आपण असताना लक्षात. राजकीय सार्वभौम हिला टिकून ठेवायची असेल तर आर्थिक कणा मजबूत असला पाहिजे. आर्थिक कणाच जर कमकुवत असेल तर आपल्याला नांगी टाकावी लागते हे लक्षात घ्या. आणि मोदीने मागच्या एप्रिलमध्ये मालदीव्स सारखा एक बेट, नाशिक जिल्ह्यापेक्षा लहान असणारा बेट, याच्या समोर नांगी टाकली आपण असणारा लक्षात. या देशाच्या सुरक्षितेसाठी मालदीव्स बरोबर आपला करारनामा होता. आणि करारनामा काय होता की आपलं सैन्य त्यांच्या बेटावरती राहील आणि भारताला संरक्षण देईल आणि त्या बेटालाही संरक्षण. इथल्या एका मंत्र्याने ट्विट केलं, मोदीच्या विरोधात ट्विट केलं आणि मोदीने त्यांची नाड्या दाबायला सुरुवात केली. त्यांनी सांगितलं, अरे बाबा, एका मंत्र्यांनी केलेलं आहे, राज्याने केलेलं नाही, आमच्या लोकांनी केलेलं नाही, त्याला शिव्या घालायच्या त्या आमच्या देशातल्या लोकांनी शिव्या घातल्या. पण हा जो मोदीचा होता तो आडवा आला आणि तो म्हटला आम्ही तुम्हाला धडा शिकवू. तिथल्या पंतप्रधानांनी सांगितलं, आम्हाला धडा शिकवण्याच्या अगोदर तुमची आर्मी तुम्ही घेऊन जा. आर्मी जेव्हा सुरक्षिततेचा असणारा नकाशा तयार करते त्यावेळेस ती 2 वर्षाचा 1 वर्षाचा करत नाही, ते येत्या 20 वर्षाचा त्या ठिकाणी. भारताची सुरक्षितता ही त्या मालदीवच्या बेटावर न होती. आज असताना आपण बघितलं असेल 3 दिवसाच्या पेपरच्या अगोदर आला की पूर्ण भारतीय सैन्य हे असताना मालदीव्स मधनं परत आलेला. देश मोठा की मोदी मोठा, मतदाराला हे ठरवायचं आहे की देश मोठा की मोदी मोठा. देश मोठा असेल तर मोदीला असणारा सरकारमधून काढा, हे आव्हान मी आपल्या सगळ्यांना या ठिकाणी असताना. देशाची सुरक्षितता ही सगळ्यात महत्वाची आहे. देशाची सुरक्षितता ही सगळ्यात महत्वाची आहे. असे अनेक मोदी येतील आणि जातील,
पण देश हा टिकला पाहिजे, राहिला पाहिजे आणि त्याची सुरक्षितता राहिली पाहिजे. त्याच्याशी जो खेळत असेल त्याला आम्ही सत्तेवरती बसवणार नाही, ही घोंगाट आपण त्या ठिकाणी बांधली पाहिजे. मित्रो, यांच्या कर्तृत्व एवढंच नाही. दुर्दैव आहे, इथला असताना कालची सभा झाली, बीकेसी ग्राउंड वरती असताना सभा झाली, तमाशा झाला असं मी त्या ठिकाणी मानतो. तो एक तमाशा होता. 48 जागा एकाची लढण्याची ताकद नाहीये. 48 जागात लढण्याची ताकद नाहीये आणि म्हणून एकमेकाला सोडू शकत नाही अशी असणारी परिस्थिती आहे. काँग्रेसवाले शिवसेनेचा प्रचार करत नाही, शिवसेनेवाले काँग्रेसचा प्रचार करत नाही, एनसीपी वाले दोघांचाच प्रचार करत नाही अशी परिस्थिती आहे. पण एकत्र राहिले का की आम्हाला 48 जागा लढता येत नाही म्हणून एकत्र राहिले, त्याच्या पलीकडे यांचा काही संबंध नाही. मी याला म्हणालो की या देशामध्ये 2014 पासून ते राज्यसभेमध्ये प्रश्न विचारापर्यंत शासनाने एक उत्तर दिलेलं आहे, ते आपल्या दृष्टीने असताना फार महत्वाचं. कारण हे सरकार म्हणत आहे की या देशाला हिंदू राष्ट्र म्हणून आम्हाला घोषित करा. या देशाला हिंदू राष्ट्र म्हणून घोषित करायचं आहे आणि त्या उत्तरावरून आपल्याला दिसतंय की 17 लाख हिंदू की ज्यांची मालमत्ता 50 कोटीच्या वरती आहे, 50 कोटीच्या वरती आहे, त्यांनी नुसता देश सोडला नाही तर त्यांनी नागरिकत्व सुद्धा सोडलं, हे आपल्या सारं लक्षात घ्या. त्यांनी नुसता देश सोडला असता तर मी समजू शकलो असतो. त्यांनी देश सोडला नाही तर त्यांनी नागरिकत्व सुद्धा सोडलं, हे आपण लक्षात घ्या. आणि नागरिकत्व का सोडलं तर वसुलीचं राज्य हे चाललं होतं. पंतप्रधानाचं कार्यालय हे मानवतेचं कार्यालय न राहता हे असणारा वसुलीचं कार्यालय झालं होतं. जे 17 लाख कुटुंब सोडून गेले ते असं म्हणत होते की याच्या वसुलीला कंटाळून आणि आमच्या बापदाद्याची इज्जत मातीमध्ये मिळवण्यापेक्षा आम्ही देश सोडलेला बरा, नागरिकत्व सोडलेला बरं. मित्रो, यांना 10 वर्ष सत्ता आपण त्याच्यासाठीच दिली की यांनी असणाऱ्या लोकांच्या पिळवणूक कराव्या. मी इथल्या असणाऱ्या व्यापाऱ्यांना सांगतो, आता तुमची बारी आहे. मोदीला तुम्ही आणलं तर आतापर्यंत राजकारणाच्या पाठीमागे लागला, मोठमोठ्या इंडस्ट्रियलिस्टच्या पाठीमागे लागला, आता हा तुमच्या पाठीमागे लागणार आहे, हे लक्षात घ्या. आणि त्याचं कारण आहे मी आपल्याला सांगतो. मोदी ज्यावेळेस 2014ला पंतप्रधान झाले त्यावेळेस देशावरती 100तले 26 रुपये कर्ज होतं. 100तलं 26 रुपये कर्ज होतं, मॅनेजेबल कर्ज होतं. आज इलेक्शनला जाताना हेच कर्ज मोदीने 100तले 26 रुपये ठेवलेले नाही तर ते 84 रुपये त्या ठिकाणी केलेले आहेत. 84 रुपीज त्या ठिकाणी केले. 100तले आज 84 रुपये हा हप्ता भरण्यामध्ये चाललेला आहे. 16 रुपये फक्त शिल्लक आहे. जागतिक बँकेचा अहवाल असा म्हणतोय, 2026 मध्ये अर्थव्यवस्था सुधारली नाही, भारताची अर्थव्यवस्था सुधारली नाही तर हे 84चा असणारा कर्ज फेडीचं जे आहे ते या ठिकाणी 96 रुपयावरती जाणार आहे, 96 रुपीज वरती जाणार आहे. जे चालवण्यासाठी फक्त 4 रुपये शिल्लक आहे. घराची अर्थव्यवस्था आणि देशाची अर्थव्यवस्था वेगळी असं मी त्या ठिकाणी मानत नाही. ती एकच आहे. हे फक्त लहान प्रमाणात आहे, ते फक्त मोठ्या प्रमाणात आहे. एखाद्याचा पगार 20,000चा असेल, त्यांनी 12,000चं कर्ज काढलं असेल आणि हप्ता त्याला 12,000चा पडत असेल, त्या ठिकाणी कर्ज काढला असेल आणि 12,000चा हप्ता पडला असेल, फेडलं नसेल, 16,000वरती झाला असेल तर 4,000 तो आपलं घर चालवू शकतो का? तो 4,000 घर चालवू शकत नाही तर मग 4 रुपयात देश कसं चालणार?
तेव्हा 4 रुपये देश कसा चालणार? मगाशी मी जे आपल्याला म्हणालो मगाशी की दारुड्याची वृत्ती आणि नरेंद्र मोदीची वृत्ती ती एकच आहे. दारूसाठी नशेसाठी घरातलं सामान विकतो, तसंच नरेंद्र मोदी देशाच्या तिजोरीमध्ये पैसा यावा म्हणून या देशाची मालमत्ता विकायला लागलं. हे आपण सर्व लक्षात घ्या. हे मालमत्ता विकून जर कंगाल झाला तर काय होणार? हा देश पुन्हा आर्थिक दृष्टिकोनातून गुलाम होईल. म्हणजे व्यापाऱ्याला मग असे आवाहन केलं, सरकारला पैसे लागणारच. राजकारणी संपला, मोठे भांडवलदार संपले, मग पैसा कोणाकडे आहे? ते व्यापाऱ्याकडे आहे. आता व्यापाऱ्याला मी असं मानतोय की ईडी तुमच्या दारामध्ये पाहिजे असेल, इन्कम टॅक्स तुमच्या दारामध्ये पाहिजे असेल, पोलीस तुम्हाला पाहिजे असेल, तुम्ही निश्चितपणे बीजेपीला मतदान द्या. आणि तुम्हाला हे जर नको असेल तर या ठिकाणी कोणाला मतदान द्यायचं? या ठिकाणी मतदान कोणाला द्यायचं? वंचित बहुजन आघाडी. या ठिकाणी मतदान कोणाला द्यायचं? निशाणी काय? निशाणी काय? निशाणी काय? गॅस सिलेंडर. गॅस सिलेंडर समोरचं बटन दाबून आपण असा खेळणाऱ्यांना प्रचंड मताने विजय करा हे आवाहन करतो आणि आपली रजा घेतो. जय हिंद. Brought to you by V-Guard. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.